आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। खरं तर कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचं समोर आलेलं आहे। वायू प्रदूषण नियंत्रण विभागानं याबाबत आता पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महापालिकेला वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवरती लक्ष ठेवण्यासाठी योग्य कृती करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। आता 3 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचं बघायला मिळतंय। कोस्टल रोडमध्ये प्रदूषणात कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वाढ कोस्टल रोडमुळे झाली असं सांगितलं जात आहे। नियमावलीचं उल्लंघन सुद्धा करण्यात आलेलं नाही आहे। कोस्टल रोड परिसरामध्ये आवरण नसताना उत्खनन करण्यात आलं। उत्खनन करताना पाण्याची फवारणी करण्यात आलेली नाही। खुल्या जागेत मातीची चाळणी करण्यात आली। काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा उंचीचं आच्छादन सुद्धा नाहीये। परिसरात टायर धुण्याची सुविधा सुद्धा कार्यान्वित नसल्याचं दिसतंय।